नमस्कार, मी अजय शेळके. आपण सध्या उभा आहे ऊसाच्या प्लॉटमध्ये. आपण पाहू शकता हा ऊसाचा प्लॉट. ह्याची जी तोडणी झालेली आहे ही ऊसतोड मजुरांद्वारे, म्हणजे आपण जे ग्रामीण भागात म्हणतो की ऊस आपण टोळीने तोडला, तर ते टोळीने म्हणजेच ऊसतोड मजुरांनी हा ऊस तोडलेला आहे. या इकडं आता हे जे फुटवा आलेला आहे हा सरासरी 1 ते 1.5 महिन्यामध्ये एवढा फुटवा आलेला आहे. हे पाचट ह्या प्लॉटचा आपण जाळलेला आहे, कारण थोडंसं गवत आणि अजून काही कारणं होती, त्याच्यामुळे हे पाचट आपण जाळलं. काही जागेवर आता या ठिकाणी जी ऊसाची तोडणी आहे ती थोडी व्यवस्थित केलेली आहे. हा जो इकडं जे प्लॉट म्हणजे ऊस तोडलेला आहे त्याच्यात काही जागेवर बरेच वरून तोडलं आहे. बघा, जवळजवळ 1-1.5-2 फूट ऊस शिल्लक आहे. त्याचा पण फुटवा आता व्हायला लागलेला आहे, सुरू झालेला आहे. हे पहा, छोटा फुटवा आपल्याला दिसत असेल, थोडं झूम करून दाखवा. हे असा छोटा फुटवा तयार झालेला आहे. आणि आम्ही काय केलेलं आहे, हा फोडलेला आहे आता ऊस. त्याच्यामध्ये ऊस फोडणीच्या अवजारामध्ये तो फोडलेला आहे. आता आम्हाला ह्याच्यामध्ये खताचा डोस द्यायचा. खत पण आणून ठेवलेलं आहे आम्ही, 10-26-26 युरिया, 15-15 आणि थोडंसं अमोनियम सल्फेट ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला. हे आता या ठिकाणी भरपूर प्रमाणात फुटवा झालेला आहे. आता अजून साधारण खताचा डोस दिला ना, साधारण 15 ते 20 दिवसामध्ये त्याला चांगला फुटवा येईल. कारण असे कोंब, हा छोटा कोंब दाखवा, असे कोंब निघायला सुरुवात होईल. आता हे थोडंसं खाली याच्या माती आल्यामुळं थोडा वेळ लागतो आहे. इथं पण छोटा होईल, एकदम चूड तयार होईल गव्हाची कशी असते. हे बघा, या ठिकाणी झालेलं आहे. म्हणजे साधारण अशा पद्धतीने हे दिसत असेल. ह्याच्यात जरा जास्त पद्धतीने फुटवा तयार झालेला आहे. साधारण अशा पद्धतीने सरासरी सगळ्या प्लॉटला म्हणजे सारख्या प्रमाणात ऊस उगवला आहे. एकदा सगळ्या प्लॉटला कॅमेरा फिरवा. जवळपास सगळीकडे सारखाच आहे. म्हणजे काही जागेवर म्हणजे ट्रॅक्टरच्या अवजारामुळे जर लागलेला असेल तर कमी जास्त प्रमाणामध्ये आहे, परंतु सरासरी चांगलाच 1 ते 1.5 फुटापर्यंत फुटवा उगवला आहे. म्हणजे काही प्रमाणात त्याच्यामध्ये सुरुवातीला पण पाणी थोडं तोडावं लागतं. पाणी तोडलं तर तो सगळा एक लेवलला फुटवा तयार होतो. आणि आपण जर लगेच पाणी दिलं तर थोडंसं फुटवा उगवायला सुद्धा खूप त्रास होतो. आणि ह्याच कम्पॅरिझनमध्ये आता आपल्याला दुसरा पण प्लॉट पाहायचा आहे. दुसऱ्या प्लॉटमध्ये आपल्याला जो हार्वेस्टरने ऊस तोडलेला आहे, त्या हार्वेस्टरने ऊस तोडलेला फुटवा कसा म्हणजे उगवला आहे तो पण पाहायचा आहे. पण ह्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये त्याला थोडासा लेट फुटवा येतो, कारण मशीन वगैरे गेलेलं असतं. मशीनचा थोडासा वजन त्याला असतं, त्याच्यामुळं थोडासा लेट येतो. चला आपण दुसऱ्या प्लॉटमध्ये जाऊया. चला, आता हा आपला दुसरा प्लॉट आलेला आहे. या, हा शुगर केन हार्वेस्टर म्हणजे ऊसाचं जे मशीन आहे त्या मशीनद्वारे हा प्लॉट तोडलेला आहे. आणि ह्याच्यात पूर्णपणे पाचरट पण सुटून दिलेलं नाही. आणि आता बघा तुम्ही, हे पाचरट कुजायला लागलं आहे, काळं पडायला लागलं आहे. काळं पडल्यानंतर कुजन, माती पण अगदी भुसभुशीत झालेली आहे. सगळं पाचरट तसंच ठेवलेलं आहे. आता ह्याचा जो फुटवा आहे, काही जागेवर जिथं 2-3 वेळा असा ट्रॅक्टर फिरलेला आहे, जे इनफिल्टर असतं किंवा मशीन असतं, त्या जागेवर थोडा ऊसाचा परिणाम झालेला दिसतोय. म्हणजे काही ठिकाणी पहा अजून फुटवा फुटलेला नाही, काही जागेवर लेट फुटतोय. आता या ठिकाणी बघा नेमकंच फुटायला लागलं नाही. हे सुद्धा साधारणतः अजून ह्याला 1 महिना लागेल. 1 महिन्यामध्ये एक खताचा डोस दिल्यानंतर हा सुद्धा ऊस चांगला फुटेल. परंतु याचा एक फायदा असा आहे रानाला, की हे जे हार्वेस्टर आहे, हार्वेस्टरची जी कटिंग होती म्हणजे एकदम लेवलने अख्खा प्लॉटमध्ये एकदम लेवलने, म्हणजे थोडंसुद्धा ह्याच्यात ऊसाची कांडे दिसणार नाही, एक सुद्धा नाही. जमीन लेवलला एकदम हार्वेस्टर ह्याच्यातून ऊस तोडणी करतं.
एकदम बॉटम लाईनने एकदम जमिनीला धरून, म्हणजे ह्या प्लेटने ब्लेड चालतात एकदम, त्या प्लेटने ब्लेड चालल्यामुळं ऊसाची कांडी थोडीसुद्धा राहत नाही आणि आपली जी पाचरट आहे त्याची एकदम प्रॉपर कुट्टी होती, एकदम छोटी कुट्टी होती. आता काही जागेवर कोंब फुटायला लागले, थोडं लेट होतात पण फुटतात. अशा पद्धतीने फुटायला लागले. ह्यालाच थोड्या दिवसानंतर, एक 15 ते 20 दिवसानंतर खालूनच एक 20-30 फुटवे येणार. म्हणजे हे पहा, इकडे दाखव, या पद्धतीने हे जे दिसतंय, इथं आधी एकच फुटवा होता, त्याला 7 ते 8 फुटवे तयार झाले. ह्याचा झुमका होणार, म्हणजे साधारणतः अजून 1 महिन्यानंतर हे सगळे लेवल येईल. आपण बघा, आपण एक प्लॉट आहे, त्या प्लॉटवर अशा पद्धतीने फुटवे झालेले आहेत. म्हणजे दोन्हींमध्ये जो फरक आहे त्यामध्ये थोडंसं उगवण्याची जी क्षमता आहे, फुटवा यायची जी क्षमता आहे थोडी लेट आहे. आणि याला काय होतं, पाचरटमुळं पाणी पण आहे ना धरून ठेवतं. याचे अनेक फायदे आहेत. गवताचं जे आहे, काही ठिकाणी म्हणजे गवत उगवायला सुद्धा गवत म्हणजे उगवतच नाही, प्रमाण अगदी कमी आहे. आता हा फोडून घ्यावा लागेल. हा फोडल्यानंतर ह्याच्यामध्ये खत टाकायचे. पण एक चांगल्या पद्धतीने दोन्ही पण तोडणी आहेत. जसे शेतकऱ्यांना म्हणजे योग्य वाटत तसं. तर आता फ्युचर असं आहे की मजुरांचं फार भविष्यात अवघड होणार आहे. म्हणजे मजुरांनी जे ऊस तोडायचं आहे, मला नाही वाटत खूप काळाचं तो फ्युचर राहील. कारण ऊस तोडणी मजूर आता अलीकडे भेटत नाहीत. अनेक गावामध्ये आधी, आता आमच्याच गावामध्ये 70-80 टोळ्या असायच्या. आता ते प्रमाण कमी होत चाललेलं आहे. म्हणजे जे आपलं फ्युचर आहे ते मशीनीच आहे. म्हणजे मशीननी तोडलं तरी काही प्रॉब्लेम नाही. आणि ऊस जी फुटतो, म्हणजे लोकांचा जो गैरसमज झालेला आहे की मशीननी तोडलं तर ऊस उगवत नाही, तो गैरसमज म्हणजे हा व्हिडिओ बघून दूर होईल की असं काही प्रॉब्लेम नाही. एकदम प्रॉपर ऊस उगवलेला आहे. सगळीकडे एकदा गोल कॅमेरा फिरवा, सगळा व्यवस्थित ऊस उगवलेला आहे, काही प्रॉब्लेम येत नाही. त्याच्यामुळे ऊसाच्या हार्वेस्टरनी सुद्धा ऊस तोडायला काही हरकत नाही. चला, असेच नवीन ब्लॉग आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यांनी शेअर करा. चला, धन्यवाद.